गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे सगळे बरे आहेत ना? तर बघा आज सकाळ सकाळ कशी बैठक बसली बघितली का इकडं गप्पा मारत. काय चाललंय राधा तुझं? जायचं चाललंय या. तर आता विषय काय माहितीये का, सगळा स्वयंपाक ही झालाय पण जेवण करायची राहिले. कारण आहे ना जारचं पाणी सगळं संपलेलं आहे, तांब्या भरूनच पाणी राहिलंय. बघा काय दाखवते ग, तांब्या भरूनच पाणी राहिलं या. ह्या दोघांना म्हणलं जावा आणि जार भरून आणा, कारण तुमचं दाजी नाही तर घरी. तर दाजी तुमचं गेले तर दुर्गावला, त्यांच्या मामाच्या गावाला. कारण आहे ना मामाच्या गावचा होता, म्हणजे गावचा नाही मामांचा होता, देवदेव कार्यक्रम होता आराधखान्याचा. मामाच्या गावचा नाही. मग काय झालं तुम्हाला हसायला? भूक लागली ही काय, याला जेवायला घातलं. सागर झोपलं होतं, उठा म्हणलं तर उठलं नाही. राधिकाला जेव म्हणलं तर जेवले नाही. चहा बिस्किट खाल्लं होतं त्याने. तर तुमचं दाजी आहे तर दुर्गावला, त्याच्यामुळे पाणी आणायला काही दोघंच आहे तिथं. ह्यांना म्हणलं जावा आणि पाणी घेऊन या, मग जेवण खावणं करू आपण. आणि आज जायचं म्हणतात बघा आकांत सागर. थांबा म्हणलं 2 दिवस, तसं पण गेल्यावरती लवकर येत नाही ती, त्याच्यामुळं थांबा म्हणलं. पण नको म्हणतात जायचंय, कारण राधिकाला जायचंय तिच्या घरी सांगवीला. त्याच्यामुळं आका आणि सागर जाणार आहेत. आज 4-5 वाजता जात्यान ऊन उतरल्यावर. आणि दाजी पण तवर येत्यान बहुतेक, कारण दाजींना ना आता सकाळ सकाळी या म्हणलं होतं, पण तिथं दाजींचं मेहणं पाहुणं रावळं मामाची मुलं सगळी येतं ना, मग सगळी काय येऊन द्याय नाही. तर म्हणतात आता इतक्या दिवसात ना आलोय म्हणल्यावर कोण सोडं नाही, थांबा थांबा म्हणतात. तर थांबतो आणि येतो थांबून. चालतंय म्हणलं या थांबून. आणि काय झालं रे, काय 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 चाललंय, काय म्हणतोय बाळाचा मामा, काय म्हणतोय ग? तुला इकडं बघ की, नीट बस की तू, तिकडं तोंड करून बसला या. आणि इथं ना आता आम्ही सकाळ सकाळ चंपुळ्याचा डाव खेळलो या, हाय का नाही? ये बघा इथं हे घर आखलेलं आणि त्या डोरकुल्या सगळं चिंचुक चंपुळ्या सगळं ठेवलेलं. उरका पटापटा जार मोकळा करून दिला या. पाणी आणायला जावा. तू पण कर, केस वगैरे नीट कर. हाय अशीच बरी येतं. आंघोळ करत नव्हता सकाळी, बळ बळ ह्याला आंघोळ घातली धरून चुळून चुळून, चांगली नको म्हणत होता, हाय का नाही? आका नुसता हसती बघती. कापड काढती, पाणी वरती त्याच्या अंगावर. म्हणलं मी नुसतं तोंड हात पाय धुतो, बारामतीला गेल्यावर आंघोळ करतो. म्हणलं तुला हिथंच ठेवून घ्यायचंय र, तुला हिथंच, तुला हलवूनच द्यायचं नाही, पण जायचं जायचं म्हणतं. ॲड करायची, ॲडव्हर्टायझी काय दाखवती र? अगं फेसलॉक नाही नाही, दे काढून, कशाला दे काढून. कस काय राधा भांडणं चालल्यात बहीण भावंडांची, तक 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 तक. राधाबाई आमच्या पेक्षा तर कमीच आहे. मुदाम बोट दाबतं इकडं तिकडं, हाय का? तक तक, हाय का? हाय का? दाजीबा तुझं झालं तयार, उठ. चला चला चला. ती ना हे जार भरला ना, पाणी शिल्लक राहतं की बॉटल भरायची. धुतलेलाच या, आणू दे आता. तवर आम्ही बसतो जेवायला. काय इतकी मोठी शाल होय, ऊनच तेवढं या. छोटासा टावेल हाय की. माणसं म्हणते गावचा जावय बघा. फिरतोय गावात, हा इतकी मोठी, ती पण इतकं ऊन लागायला लागलं का? शेण पांघरून फिरतोय. छोटा टावेल आहे ना सागर? काय चाललंय ह्यांचं? भैयाचा मोबाईल चेक करते अशा. शाळेतच जातो ते, ह्याच्या मोबाईल मध्ये जुनं फुट येतो माझं. काल व्हिडिओ बघितला, किती जुना होता. घराला प्लॅस्टर चाललेलं, सगळा पसारा बाहेर काढलेला. राधिका ओमडा एवढीशी हा अंड्यावरची कोंबडी पकडत होती. भैयाच बोलतोय गुड मॉर्निंगची ह्याची सुरुवात त्यांनीच केली, म्हणतोय मी असं का बोलतोय? लहानपणीचा आवाज तुझा. बघू आलो जाऊ. काय नाही खरं.
आता नाही कोण वळखायचं पण भया आहे की लस्सी लस्सी पेप्सी लस्सी पेप्सी एक एक तरी आणा नाही ना का आणू तो बघ कसं बांधलंय काय नाही खरं पाचचा ठोकळा काल तुझ्याकडे दिलता की पिल्या मग खिडकीत नाहीत का मी कारलं कर ग खिडकीतलं ठोकळं कुठे येतं काय माहिती आता कालचं बर दुसऱ्या खिडकीत बघ दुसरा हा? किचनच्या खिडकीत तिथं मी ठेवलं होतं रे दोन दोन चार ठेवलं होतं नाही तिथं पण नाही तू खिडकीतच ठेवलं होतं का पिल्या हा काय माहिती कुठं ठेवलं होतं पाचचा ठोकळा लागतोच आहे बघा कारण जार भरण्यासाठी मग कुठे गेले खिडकीतून नाही इथं पण नाही प्रत्येक खिडकीत एक एक ठोकळा असतो इथं कुठं गेलं खाली पण नाही पडलं सकाळीच मी झाडून काढलं या इथल्या खिडकीत आहे का तायशा तू ठेवलाय का ग कुठं ठोकळा आपण बाजारात आणलेलं नाही त्यांच्याकडं बॅगेत माहित का भेटला का गावला गावला धावला म्हणजे पाकिटात गेलं तेच की बाई आणि काल काल 10चा ठोकळा होता 5 होतं परत सुट्ट पैसे होतं बरं असू द्या त्याला 5 मध्ये भरतं का हा 5 मध्ये ती जार भरून बॉटल भरती बॉटल पण भरायची काय आणि या लवकर मग कशी टाकून देते हो म्हणया तू येऊन बसला वय इथं चल बाहेर आम्ही चाललो चला बाहेर ही येऊस तर तवर एक एक डाव आपण खेळू 4 जणी आपण चौघी खेळ केलं या लवकरच हा ऊन लय लागतंय बाया तू नाही काय घेतलं डोक्यावर पण नाही काहीच नाही चालली गेली हे गावात पाणी आणायला बघू मी तुला म्हणलं होतं 5 वाजता जायचं नाही सकाळ सकाळ जायचंय उद्या जायचंय हा लग्नाला मंगळवारी लग्न आहे हा ब्लाऊज द्यायचा आहे ना मी आराम बसली आलता ना मग हा बरं झालं हो की तोंड कशी करते जायचंय नाही राहायचं इथंच हा चला मग एक एक डाव खेळू तेवढं कारलं वय तुम्ही ते काढलं तर होय कारलं उद्या सकाळ करू हा उद्या आवडे एखादी मसाला मसाला नसतो अगं मसाल्याला शेंगदाणं संपल्यात आहे संपलं हा मग पप्पांना येताना संध्याकाळी आणायला सांगून मग उद्या करू संध्याकाळी यायचं हा मग संध्याकाळी करू आपण तेच की मग संध्याकाळी बसा मग चला एक एक डाव खेळू बघू कोण जिंकते आता तर चला मस्त अशी हवा सुटली म्हणे तो आला वय थंड थंड थोड्या वेळाने गरम झळ्या लागते ना हाय का नाही प्यायला असतं हो की तर ह्या पातीला ठेवलंय झाकून दे पाणी आकाला चला म्हणलं सकाळ सकाळ ह्यांचं कसं काय नियोजन चाललंय बैठक बसली ती सांगावं तर मला दाखवा हो की बसली डावावर हो ही काय दिली पडत काय डावा काय चाललं हाय तर चला छोटा करले मोठं झालं